रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आपला हा वारीचा प्रवास असाच अखंड सुरू आहे. आणि मंडळी, इथे आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतं की आळंदी ते पंढरपूर हा प्रवास गाडीने केला तर 6 तासात आपण पोहोचतो, पण चालत गेलो तर जवळजवळ 18 दिवस लागतात. मंडळी, कसं आहे की अंतर तेच असतं, पण गाडीने गेलो तर तो प्रवास होतो आणि पाय जमिनीवरती ठेवून चालत गेलो तर ती वारी होते. ध्यास पंढरीचा. म्हणजे आपण आहोत लोणंदमध्ये आणि या भक्ती सोहळ्यात तुम्ही सुद्धा सामील व्हा. त्याचं नाव आहे गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा, आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट रामकृष्ण हरी. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा. हो रामकृष्ण हरे, जय जय 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 रामकृष्ण हरे. हरे राम 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 हरे हरे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपल्यासोबत या दिंडीमध्ये सहभागी झालेले इस्कॉनची दिंडी या वारीमध्ये सहभागी झालेली आहेत. आपल्यासोबत आहेत काका, तुमचं नाव सांगा. केशवदास. काका, काय सांगाल वारीबद्दल? कुठून कुठपर्यंत ही वारी असते आपली? हे वारी आमचे आळंदी ते पंढरपूर पर्यंत चालू आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर. इस्कॉनचा हा आपला खास रथ आहे. गेल्या 40 वर्षापासून आम्ही पदयात्रा अख्ख्या जगभरात करत आहोत. 40 वर्ष. हा, जसं पृथ्वीचा पूर्ण राऊंड 25,000 किलोमीटर आहे, पण आम्ही या 40 वर्षात 4 लाख किलोमीटर पर्यंत ही पदयात्रा केलेली आहे. आणि आता ही खास माऊली निमित्त आम्ही आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, सोपान काका मार्गाने आमची अजून एक दिंडी, असे आमचे 3 रथ 3 वेगळ्या वेगळ्या बाजांनी प्रचार करत आहे. त्याचबरोबर लोकांना ज्ञानाचा दिवा लावला पाहिजे. प्रत्येक गावागावामध्ये हरे कृष्ण आंदोलन पोहोचलं पाहिजे. भगवद्गीता, तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर याच्यासाठी आम्ही अखंड नामाचा गजर करत आहोत. मला 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 दादा फक्त एका शब्दात सांगायचं की तुम्ही इतकी वर्ष वारी करतायत, तुमच्यासाठी वारी काय आहे? वारी ही पांडुरंगाची भेट आहे. वारी ही संतांचं मिलन आहे. वारी हा आनंदाचा विषय आहे. वारी असा सोहळा स्वर्गातही नाही. हा फार आनंदाचा आणि स्पेशल अनुभवाचा विषय आहे. वा वा, खूप छान बोललात दादा. मंडळी, एक सांगतो, द्वारकेचा राणा पांडुरंगाच्या रूपाने पंढरपूरमध्ये आहे आणि हे सगळे श्रीकृष्णाचे भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेले आहेत. तर मला सुद्धा खरंच खूप छान वाटतंय. तर मी सुद्धा तुमच्याबरोबर तुमच्या कीर्तनामध्ये सामील होणार आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सामील व्हायचंय. बोला रामकृष्ण हरी. पांडुरंगा रामकृष्ण हरे, जय जय 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 रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, जय जय रामकृष्ण हरे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. आपला हा वारीचा प्रवास सुरू आहेच आणि ह्या वारीमध्ये आपल्याला बरेचसे वारकरी भेटत असतात. किती वर्ष तुम्ही वारी करताय? 35 वर्ष झालं वारी करतो. अच्छा. आणि असे वर्षातून किती वारी करता तुम्ही? 3 वाऱ्या करतो. वर्षातून 3 वारी. वर्षातून 3 वाऱ्या. कधी कधी करता? आषाढीला करायची, हा. पुस महिन्यात पौष महिन्यात. मावरची करायची, हा. मावरची करायची, चैत्र महिन्यात पाड्याची, पंढरपूरची करायची. पंढरपूर. या 3 वाऱ्या सतत घरामध्ये चालू आहेत. आणि पांडुरंगांना मला
कुठं असा धक्का लागू दिला नाही. बाकीचे लोक गोळ्या मिळाल्या, मला गोळी देखील पांढरण खाऊ देत नाही. एकही औषध घेतलं नाही, नाही, नाही. कधीच नाही. कधीच नाही. पहिलं लहानपणामध्ये माणसाच्या आम्ही काय शाळेत गेलेला नाही, काय नाही, तरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा हा पाही पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर त्या टिकेशी. आता मला काही मी शाळेत गेलेला नाही, काय नाही, मला ती साक्षरता शाळा आली ती. पांडुरंगानं बुद्धी दिला. मी ज्ञानेश्वरी वाचतो, हरिपाठ वाचतो, काकडा वाचतो, समजा एक केस समजा पांडुरंगानं मला आता काम कैलभर करायचं आणि संध्याकाळी जाऊन पांडुरंगाजवळ झोपायचं, तर ते त्या बुद्धी देणार. हा, काही कमी पडू देणार नाही, संसारामध्ये कमी पडणार नाही, की शरीरात देखील कमी पडणार नाही. पण मला एक विचारायचं होतं की आता इतकं सगळ्या गाड्या बिड्या असतात, हो. हा, तरी सुद्धा पायीच का जायचं असतं? पायी जात म्हणजे मला पायी तितका आनंद वाटतंय, तितका समजा गाड्यात बसून मला माऊली हे नाही पाहिजे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव त्याची जाणावा. कसेही जरी माणसं असले तर देवासारखे आपल्याला दिसावं, म्हणून आपण वारी करावं. तर पाऊस पडत होता, आनंदीला जाऊ शकला नाही, काय त्यावेळेला मनात नाही, आलं आम्ही होतं? आळंदीत जाऊन आलो, पलीकडून गेलतो. अच्छा, जाऊन आला. पलीकडून आपण पलीकडे कळवणं, अलीकडे यायचं. आम्हाला अलीकडे याची काळजी पडली होती, तर ते रात्रामध्ये पांडुरंगानं माऊलीनं ते एक रस्ता मोकळा करून दिला. मोकळा करून दिला. वा वा वा. आणि हीच मोठी प्रचिती. हीच मोठी वा वा वा. रामकृष्ण हरी. बोला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गुरु रे मारुती महाराज की जय. जय. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, वारीच्या या भव्य सोहळ्यामध्ये आता वेळ झालेली आहे संतांचे विचार जाणून घेण्याचे, आणि ते ऐकवण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज चोरगे. त्यांच्याकडून ऐकूया संतवाणी. रामकृष्ण हरी. देवा अमुचा अमुचा, जीव सकळ जीवांचा. देवा आहे जवळी आम्हा अंतर्बाह्ये. देव गोड पूर्वी कोडाचेही कोड. देव राखे घाले कळीकाळासी काखे. देव दयाळ करी तुकयाचा सांभाळ. म्हणून तर देवा अमुचा जीव सकळ जीवांचा. म्हणून तर हा देव बाहेर नाही, हा अंतरंगातला देव आहे, आणि त्याला आपल्याला भेटायला जायचंय. म्हणून तर महाराज सांगतात, हे देऊळ उभं केलंय. आणि हे देऊळ कोणतंय? चिंचेच्या पानावरी बांधिले देऊळ, आधी कळस मग पाया. म्हणून त्या चिंचेच्या पानावरती देऊळ बांधायचंय. हे देऊळ बांधता येईल का? पण हे चिंचेचं पान केवढं आणि देऊळ केवढं. म्हणून ते चिंचेचं पान म्हणजे आईचा गर्भ आहे, आणि हे देऊळ म्हणजे हा देह आहे. पुढं महाराज सांगतात, दुतोंडे हरणे पाण्यावरी आली, मुखाविन पाणी प्याली रे. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांजेचा पुत्र पोहला रे. म्हणजे दोन तोंडाची हरणं पाण्याच्या वरती आली. एक तोंड होतं गर्भातल्या बाळाचं, आणि दुसरं तोंड होतं त्या आईचं. म्हणून त्या गर्भातल्या बाळाने पाणी कशाने पिलं? त्याने तोंडाने पाणी पिलं का? म्हणजे नाही, त्या गर्भातल्या बाळाने आईच्या नाळेच्या मार्फत, त्या प्लॅसेंटाच्या थ्रू, म्हणजे त्या गर्भातल्या बाळाने पाणी पिलेलं आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणले की ही आई वांज आहे. म्हणून जिला मुलं होत नाही ती वांज नाही, जी संस्कार देऊ शकत नाही ती वांज आहे. म्हणून तर वांजे घरी बाळ ताने, एक बाळी दोन काने, एक बाळी दोन काने. म्हणून तर जी आई संस्कार देते ती खरी आई आहे. म्हणून तर हा देव हा बाहेर नाही, हा अंतरंगामधला देव आहे, आणि तो आमचा देव आहे. म्हणून तर महाराज म्हणतात, देवा अमुचा जीव सकळ जीवांचा. देवा आहे जवळी आम्हा अंतर्बाह्ये. म्हणून त्या देवाची शोध करण्यासाठीच ही वारी आहे. म्हणून तर वारी म्हणजे कन्स्ट्रक्शन नाही, वारी म्हणजे क्रिएशन आहे, वारी म्हणजे अनुभव आहे, वारी म्हणजे स्पिरिच्युअलिटी आहे, वारी म्हणजे एक्सपिरियन्स आहे, आणि वारी म्हणजे डिवाइन टच आहे. म्हणून तर ही वारी साधी नाही, ही जन्म मरणाची वारी आहे, ही अंतरंगातली वारी आहे, आणि ही 9 महिन्याची वारी आहे.
हीच वारी आपल्याला करायची आहे. म्हणून तर महाराज सांगतात की ह्या मंदिरामध्ये जो देव बसवलाय, जो देवाच्या समोर नंदी आहे, तो नंदी कोण आहे? तर नंदी म्हणजे आपलं मन आहे. म्हणून तर आता आपण हे सगळं ऐकतोय, पण आपलं मन या ऐकण्यामध्ये आहे का? मन कुठंतरी दुसरंच गेलंय. ते नंदीसारखं आहे. नंदी काय करतो? 3 तासापूर्वी खाल्लेलं 4थ्या तासाला बाहेर काढतो. तसं हे मन आहे. आता हे सगळं ऐकतोय, पण मनात दुसरेच विचार चालू आहे. म्हणून तर नंदी म्हणजे मन आहे. ओहम सोहमच्या 2 दोऱ्या बांधलेल्या आहेत. आणि पुढं महाराज सांगतात 32 राजे आणि मध्ये वळवळ करणारी एक नागिन आहे. मग हे 32 राजे म्हणजे हे 32 दात आहेत. आणि मध्ये वळवळ करणारी जी नागिन आहे ती ही जीभ आहे. ही जीभ विष सुद्धा टाकते आणि ही जीभ अमृत सुद्धा टाकते. म्हणून त्या जिभेनी काय म्हणायचंय? या जिभेनी रामकृष्ण हरी म्हणायचंय. आणि ह्या पावलांना ही पंढरीची वाट चालायला सांगायचंय. म्हणून तर गाऊन या जाता वाटे, चालिलेलं न वाटे. म्हणून तर गाऊन जाताना चाललेलं वाटत नाहीये. म्हणून गात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला. रामकृष्ण हरी. ते बाकी आहेत आणि तुम्हाला वारीला जायचं सुचतंय. या वर्षी जर तुम्ही वारीला गेलात ना तर माझं मेलेलं तोंड बघतो. येसा ओलांडून गावाची पंढरी चालायला मेळा, गजरात विठ्ठलाच्या धुम धुमला रा सोहळा. चंद्रभागेच्या ओढीनं दिंडी चालली, माऊलींच्या दर्शनाची डोळा सगळा लागली. डोई घेतला तुळशीचा डोलारा, रामकृष्ण हरी सगळ्यांना. अर्पिता, मी बघतोय तू इथे वारीमध्ये आलीस आणि इथे तू फुगडी घालायला सुरुवात पण केलेली आहे. काय वाटतं तुला? काय सांगशील हे सगळं वैभव बघून? काही नाही, आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला हे सगळं अनुभवायची संधी मिळते. आणि इतके लोक इतक्या लांबून घेतात आणि त्यांचा उत्साह करतो खूप खूप ओव्हरवेल्मिंग आहे. बरोबर. आणि जसं म्हटलं की आमचं नशीब आहे की सन मराठीमुळे आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली. सो खूप खूप थँक्यू. हे पहिलंच वर्ष आहे तुझं? पहिलंच येणं? नाही, यापूर्वी मी आलेलं एकदा, अच्छा. पण असंच एकच दिवस येऊन रिटर्न गेलेले. आणि असाच सगळा उत्साह आणि भरपूर लोक, त्यांची भक्ती आणि ते बघून खरंच खूप छान वाटतं. आणि मी खूप नशीबवान आहे की मला पुन्हा एकदा इथे येण्याची संधी मिळाली. वा वा, खूप छान वाटतंय. बरं ताई, तू आज अर्पिता बरोबर फुगडी घातली होती, तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. पहिली तर गोष्ट तिला मी म्हंटल की तू अशा अवतारात दिसल्यावरती मला फार आनंद झाला, कारण की मी सिरियल बघते त्यावेळेस माझ्यापेक्षा अशी जास्त सुंदर दिसते की तशी? नाही, अशी छान दिसते. तिला लवकर असं परत करा, कारण की माझ्या सासूबाई ओरडतात तिच्या सासूबाईंना किंवा त्यांना सगळ्यांना त्यांना असं वाटतं हे रिअल आहे, पण आज मी घरी गेल्यावर दाखवेल ही रिअल नाही आहे, ही रिअल आहे. आज म्हणून तिला बघून तुमचा मोह तुम्हाला आवरला नाही म्हणून तुम्ही फुगडी घातली. क्या बात आहे. हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम बघून काय सांगशील तू अर्पिता? नाही, प्रेक्षकांनी नेहमीच आम्हाला खूप प्रेम दिलंय आणि या प्रेमामुळेच खरं तर अर्पिता जिवंत आहे. आणि आमची माऊली, आमची पंढरी हे प्रेक्षकच आहेत, त्यामुळे क्या बात आहे. व्हेरी गुड. आज आम्ही त्यांच्या दर्शनाला आलोय असं समजूया. व्हेरी गुड. वा वा, खूप छान. मी तर आता दुसऱ्यांदा आली आहे तशी वारीमध्ये, पण तुम्ही सगळे यापूर्वी आलात? दरवर्षी येतं? गेले 17 वर्ष झालं पालखीला येतो. आकुर्डीपर्यंत आमचा 17 एक वर्ष टप्पा, झालेली आहेत? हो 17 वर्ष हो. झाले. आमचा एक टप्पा असतो आकुर्डीपर्यंतचा, आणि जो आनंद या पालखीत आहे तो पुढच्या वर्षापर्यंत राहतो, त्याचा जास्त मला आनंद वाटतो.
आणि तुकाराम महाराजांच्या भूमीत आम्ही राहतो, त्याचा आम्हाला खूप जास्त गर्व आहे. मी खरं तर आजारी आहे, पण मी दरवर्षीच येते, पण ह्या वर्षी यायचं होतंय की नाही असं म्हणत, पण ते एक ओढ असते की यायचं आहे आणि आपल्याला निदान ते दृश्य बघायचं आहे. त्या निमित्तानं मी आले आणि मी इथं आल्यापासून माझं पूर्ण दुखणं विसरून गेले. वा वा, खूप छान. आणि तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. ओके, बरं तुम्ही इथे सगळे आलेले आहेत, तर तुम्हाला सन मराठीकडून एक भेटवस्तू आहे, अर्पिताच्या हस्ते तुम्हाला ते देणार आहेत. ओके, बोला रामकृष्ण हरी. विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल तू ध्यानी जरा ठेव तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखू माईला. बरं मंडळी, आपण इथे वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांबरोबर प्रश्नमंजुषा आपण घेत असतो आणि नेहमी मी प्रश्न विचारत असतो, पण आता आज अर्पिता प्रश्न विचारणाऱ्या आपल्या या सगळ्या वारकरी सख्यांना, तर मला असं वाटतं की अर्पिता तू आता हातात माहीत घ्यायचे आणि त्यांना प्रश्न विचारायचे. रेडी का? बघा, अत्यंत सोपे प्रश्न आहेत. हा, बरं, पहिला प्रश्न येतो आपला. संतांचं माहेर कुठल्या गावाला म्हटलं जातं? पंढरपूर. एक मिनिट, काय पुन्हा एकदा सांगा. पंढरपूर. हे उत्तर चुकलेलं आहे असं मी अजिबात म्हणणार नाहीये, बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर आपला दुसरा प्रश्न आहे, संत मुक्ताईंच्या 3 भावंडांचं नाव काय होतं? ताई तू सांग. हा, त्यांच्याकडे माहिती. निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर महाराज. क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. आता तिसरा प्रश्न आहे आपला, सगळे संत कोणत्या नदीला आपली बहीण मानतात? कोण? हा? चंद्रभागा. बोल की ताई. हा. चंद्रभागा नदी. चंद्रभागा, क्या बात आहे, उत्तर बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता चौथा प्रश्न. हा, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग कोणी लिहिलाय? जगद्गुरु संत तुकाराम महाराज. वा, व्हेरी गुड, खूप छान. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा होऊन जाऊ देत. आणि 4ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यामुळे सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू आहे. माझी विठू माऊली बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 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 विठ्ठल. माझी विठू माऊली. बरं अर्पिता, तू आपल्या या वारीमध्ये तू सहभागी झालेली आहेस, आपल्या गजर माऊलीचा आणि 16 सख्यांचा या आपल्या कार्यक्रमामध्ये, आपल्या वारीमध्ये तू आलेली आहेस. खरंच खूप छान वाटलं. तुला आधी मुळात कसं वाटलं आणि पांडुरंगाकडे तुझं काय मागणं आहे? नाही, खरंच खूप छान, खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन. आणि देवाकडे मी हीच प्रार्थना करेन की आमचं जे कुटुंब आहे, देशमाने कुटुंब आणि पुरोहित कुटुंब, दोन्ही कुटुंबांना निरोगी ठेव, सुखी ठेव, आनंदी ठेव. आमच्या कुटुंबावर एक नाही, ॲक्च्युली 2 मोठी संकट आहेत, राजसी आणि विराज नावाचं. तर ते संकट लवकरात लवकर दूर व्हावं आणि सगळे छान असे आनंदी राहावेत कायम, अशी प्रार्थना करते. आणि अर्पिता नवीन प्रेमात पडली आहे समीरच्या, आणि ती जरा हळूहळू तिचं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करते त्याच्याकडे. तर प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीला हवं असतं की समोरच्याने आपल्यावर प्रेम करावं, त्याच्याही मनात त्याच भावना असाव्यात ज्या माझ्या मनात आहेत. ती हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करते आहे. अहो वगैरे म्हणायला आता सुरुवात केली आहे तिने त्याला. अहो. सो मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन की जितकं मी समीरवर प्रेम करते, समीरच्याही मनात त्याच भावना असाव्यात ज्या माझ्या मनात आहेत त्यांच्यासाठी. नक्कीच नक्कीच अर्पिता. आणि जसं तू पांडुरंगाकडे मागण्या केलेली असतं, ती तुझी इच्छा आणि तुझ्या कुटुंबावरती आलेलं संकट लवकरात लवकर दूर व्हावं अशी मी सुद्धा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि खरंच खूप छान वाटलं तू इथे आल्यानंतर आपल्या या वारीचा एक तू सहभाग झालीस, तर खरंच खूप छान वाटलेलं आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की तुला लवकरात लवकर तुला पुन्हा एकदा तुझ्या कुटुंबाकडे जायचं आहे. तर मी आता तुझी रजा घेतो, कारण मला आता इथून जायचं आहे माहेरच्या अंगणामध्ये, कारण तिथे सगळ्या सख्या जमलेल्या आहेत. हां, त्या वाट बघतायत माझी, कारण हुकुमाची राणी कोण होणार आहे ते बघायचं ना आपल्या आजच्या भागामध्ये. त्याच्यामुळे मला इथून आता तिथे जायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुझी रजा घेतो. रामकृष्ण रामकृष्ण हरी, रामकृष्ण.
मंडळी, वारीच्या सोहळ्यातून आपण आलेलो आहोत माहेरच्या अंगणामध्ये, आणि या अंगणामध्ये माझ्या सगळ्या सख्या इथे जमलेल्या आहेत खेळ खेळण्यासाठी. कारण त्या खेळातूनच होणारे हुकमाची राणी. पण त्याआधी सन मराठीकडून एक छानशी अशी एक भेटवस्तू आपण माझ्या ताईंना देणार आहोत, आणि त्यासाठी मी सगळ्या ताईंना इथे विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. भेटवस्तू देऊन झालेल्या आहेत, आणि आता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. ताई, एवढी गंभीर काय आहेस? काही नाहीये, जरा टेन्शन आलंय मला. ते जिंकता येईल की नाही असा विचार करते मी. नाही, जिंकणार आहे. काय माहिती ना, तो एक आत्मविश्वास पाहिजे की मी जिंकणारच. ओके, आणि काही टेन्शन घेऊ नको. समोर किती सासवा असू दे, काही टेन्शन घ्यायचं नाही. हा, उलट आता जिंकूनच दाखवायचंय. हा, जिंकूनच दाखवायचं. ओके, हरकत नाही. हा, मस्त खेळूया. आपल्या या खेळाचं नाव आहे गाठ माझ्याशी आहे. आता बोल बघू सगळ्यांना. हा, गाठ माझ्याशी आहे. हे नक्की कोणाला बोललीस? सासवांना. हा, सासवांना. मी नाही काय बोललेलो आहे. ताई बोललेले, सासवण नाही. मी नाही काय बोललेले. बरं, खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचे, आणि दुसऱ्या हाताने ह्या ज्या गाठी दिसतात ना तुम्हाला, ह्या सोडायचे. त्या ह्या गाठी सगळ्या सोडून झाल्यानंतर दोन्ही हाताने टाळ घ्यायची, गळ्यामध्ये घ्यायचं आणि जोरात वाजवायची, आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली, चौथी कुठली ने पाचवी कुठली. ओके, रेडी, आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2. व्यवस्थित. हा, व्यवस्थित गाठी सोडायचे. ओके, रेडी. 1 2 3. ओके, दुसरा हात वापरायचा नाहीये. एकाच हाताने गाठी सोडून झाल्यानंतर गळ्यात घ्यायची टाळ आणि जोरात वाजवायची. कसं वाटतंय ताई? हा, खूप छान. खूप छान वाटतंय ना? चेहऱ्यावर दिसत नाही? दिसते. हा, ओके, व्हेरी गुड. ही ताई मात्र खूप हसते. हा, मगापासून बघते ताई खूप, पण काय पण म्हणा, खूप गोड हसते, आहे की नाही ताई? हा, मला वाटतं हे हसणं बघूनच भाऊजींनी होकार दिलेला दिसतोय, है ना? कोणी वाट लावली? भाऊजींनी. मी नाही काय बोलले बाबा. घाट सोडून झाल्यानंतर हा, गळ्यात घ्यायचे, हात वरती करायचे, हात वरती करायचे. व्हेरी गुड, मस्तच. चला लवकर. गळ्यात जोडतात, जोरात वाजवायचे, हात वरती करायचे. हा, व्हेरी गुड. वाजवायचे आधी. हा, लवकर लवकर हात वरती कर. आता हात वरती कर मौली. हा, ओके. खूप लवकर वाजवलेली आहे. हा, आता कुठे खेळ पूर्ण झालेला? अजून चालूच आहे का? मला वाटलं इथं चालेल. हा, व्हेरी गुड. आता ही टाळ वाजवायची. हा हा, व्हेरी गुड. आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत, ती पहिली ताई आहे तृप्ती ताई, दुसरी ताई आहे आशा ताई, तिसरी ताई आहे जी ताई बाद झालेली आहे ती आहे सुधा ताई. 3 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. बोला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं सिंधू गोविंद वाडीकर. सिंधू ताई, माहेर कुठलं? माझं सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्हा. अरे वा, व्हेरी गुड. आणि सासर? सासर कर्नाटक. सासर कर्नाटक. अच्छा, जवळच आहे म्हणजे तिथून. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? एकदम छान. आम्ही वारकरी संप्रदाय आहे. हो, काय सांगते, वा वा. म्हणजे दरवर्षी तर वारी जाणं असेलच तुझं. दरवर्षी जातात. आता किती वर्ष झाली असतील साधारण? 100 वर्ष होऊन गेले. माझ्या घरी परंपरा अजून चालू आहे. 100 वर्षाची परंपरा आहे अजून चालू आहे. हो. म्हणजे माझ्या मिस्टरांचे आजी आजोबा पायी जायचे, त्यावेळेस रस्ते सुद्धा व्यवस्थित नव्हते. डोक्यावरती गटुडं ठेवून ते पायी वारी करायचे.
पण अजून पण ती परंपरा चालू आहे माझ्या घरी. अच्छा ताई, तू आता जसं म्हणाले की 100 वर्षाची परंपरा आहे, तुम्ही दरवर्षी जाता वारीला वगैरे. कुठून सुरुवात होते वारीला? माऊलीपासून, आळंदीपासून. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ती आहे. आणि मग तुम्ही कुठून कुठपर्यंत जाता? ते आळंदीपर्यंत ते पायीच येतात अगोदर अच्छा 2 दिवस, मग माऊलीपाशी 1 दिवस राहतात, मग त्यांच्या बरोबर पालखी जाते पंढरपूरला. तुम्ही असे पंढरपूर पर्यंत जाता, हो. शेवटपर्यंत जाता. पण मग पंढरपूरला गेल्यानंतर विठू माऊलीचं दर्शन होतं तिथे गेल्यानंतर? कळसाचं दर्शन घेऊन यावं लागेल ना, खूप गर्दी असते तिथं. म्हणजे कळसाचं दर्शन घेता आणि तुम्ही पुन्हा परतीच्या वाटेवरती हो. येता. पण ताई हे काय आहे, म्हणजे कळस बघून म्हणजे इतके दिवस तुम्ही पायी वारी करताय आणि तिथे जाऊन विठू माऊलीचं नाही तर त्या कळसाचं दर्शन तुम्ही घेता, ते विठू माऊलीचं दर्शन घेण्यासारखंच तुम्हाला ते तो एक अनुभव असतो. तो जगाचा जगद्गुरूच आहे ना, तो परमेश्वर, तोच आपला खरा बाप आहे. तो तिच्या जवळ गेलं की आपलं सगळं दुःख दूर होतं आणि आपल्याला एक आनंद उत्साह घेऊन आपण घरी आनंदाने येतो. पण ताई काय असतं त्यावेळेला की इतकं सगळं दिवसभर ते चालणं, नामस्मरण करत, नामाचा गजर करत? खूप आनंद, खूप आनंद. खरंच जीवनात माणसाच्या तोच आनंद चांगला आहे. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि अगदी मनापासून सांगतो, म्हणजे इतकी वर्ष ही वारीची परंपरा तुमच्याकडे आहे. तर मी खरं तर एक सन्मान म्हणून मी तुझ्या पण पाया पडतो, कारण जसं वारीमध्ये वारकरी एकमेकांच्या पाया पडत असतात, एकमेकांना सन्मान देत असतात, हो की नाही? तसंच अगदी मला खरंच तुझ्याकडे बघून वाटते. वा, खूप छान. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके. ओके, खेळाचं नाव आहे लाव ना चिमटा. हा, खेळाचं नाव काय ताई? लाव ना चिमटा. लाव ना चिमटा. मी काय म्हणतो ताई, स्वभावाला कसे आहेत भाऊजी? एकदम छान. एकदम छान आहे ना. म्हणजे ह्या तरुण पिढीमध्ये मला त्यांचा खूप अभिमान आहे की ती ह्या वयात वारी करतात ते. या वयात वारी करतात ते, दरवर्षाची वारी करतात ते. अच्छा, पण भाऊजींवर कधी असे रुसवे फुगे होतात? असे होतात? म्हणजे तू रागवते भाऊजींवरती वगैरे? हो, कधीतरी रागवतेस ना. हो. ओके, मग आता हे जे वाक्य ना लाव ना चिमटा, हे भाऊजींना रागात बोलून दाखव. रागात. हा, रागात. लाव ना चिमटा. हे रागात कुठे झालं? हे तर प्रेमाने झालं. रागात कसं माहिती का? असं लाव ना चिमटा, हे रागात आहे. डोळे मोठे पाहिजे. हा, होऊन जाऊ दे एकदा. हा, लाव ना चिमटा. आता हा खेळ असा आहे की काय करायचंय, मी 1 2 3 म्हणणार आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर डिश मध्ये चिमटे आहेत. हा, ते काय करायचे, ते चिमटे उचलायचे आणि तुमच्या समोर ज्या नाड्या दिसतात ना, दोऱ्या दिसतात ना, त्या दोऱ्याला लावून ते चिमटे अडकवायचे. ओके, डिश घेऊन जायची का एक चिमटा न्यायचा? डिश मध्ये काय लाडू आहेत का घेऊन जायला? म्हणून विचारलं. एक चिमटा, एका वेळी 1 चिमटा. हा, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळेच्या सगळे चिमटे त्या दोरीला अडकवेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई मात्र बाद होणार आहेत. कळलं तुम्हाला? हा, पण हा खेळ इतका सोपा नाही. पण आता हे जे चिमटे लावायचे ते कसे लावायचे माहित आहेत का? तो चिमटा तोंडाने उचलायचा आहे आणि तसाच जाऊन त्या दोरीला अडकवायचे. तोंडाने. आणि दोन्ही हात मागे, टेबलाला किंवा डिशला हात लावायचा नाही. 1 2 3 म्हटल्यानंतर हा चिमटा असा उचलायचा आणि धावत जाऊन तो चिमटा इथे असा अडकवायचे, पुन्हा यायचे मागे, पुन्हा चिमटा उचलायचे, पुन्हा जायचे, पुन्हा ते चिमटा अडकवायचे. ओके, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त चिमटे म्हणजे सगळेच्या सगळे चिमटे तिथे अडकवेल ती असणार आहे विजेती. आणि तुमच्याच दोरीला चिटकवा. आणि मी मी सांगत नाही काय, नाही तर तुम्ही सगळं तसंच फॉलो कराल. हा, दाखवा ना आम्हाला. मी नाही दाखवणार. नाही, मग तुम्ही कॉपी करता. नाही, मी नाही. मला काय, मी दाखवीन, पण मला जमलं आणि मी जिंकलो तर मायक्रोवेव्ह मी घेऊन जाणार. हा, चालेल म्हणते ताई. खेळ तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाहीये. वहिनी खुश होईल. वहिनी नाहीये अजून. असेल तर सांगा. हा, तर हा, मग आई खुश होईल. हा, मग आई खुश होईल. हा, मग ठीक आहे, हरकत नाही. ओके, सुरू करायचंय आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. दोन्ही हात मागे. हा, दोन्ही हात मागे.
शिट्टी वाजवायची नाहीये. बरं आता हा शाबाश शाबाश, व्हेरी गुड, करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड, क्या बात आहे. अडकला चिमटा. हा आता हे मला अडकून दाखव. बरं ही जी ताई आहे ती ताई काय करते, फक्त चिमटा उचलते, इथे येते, दोरीला स्पर्श करते आणि पुन्हा जाते. हा हा, व्हेरी गुड, क्या बात आहे ताई, व्हेरी गुड. हात लावायचा नाही आहे, हात लावायचा, हात लावला मागे येते ते. हा लवकर प्रयत्न कर. हा आणि वेळ संपलेली संपलेली वेळ संपलेली आहे. निर्णय असा आहे 1 2 3 4 5 6 7 8 चिमटे लावलेले आहेत. क्या बात आहे. प्राजक्ता ताईने 8 चिमटे लावलेले आहेत. लीलावती ताईने चिमटे लावले. चिमटेच लावलेले नाहीयेत. सिंधू ताईने लावलेले आहेत. सिंधू ताईने लावलेले आहेत 1 2 3 4 4 चिमटे लावलेले आहेत सिंधू ताईने. पूजा ताईने बघूया आपण 4 ने 3 7 चिमटे लावलेले आहेत. व्हेरी गुड, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सारिका पडलेले नाही मोजायचे, हे मोजायचे होते. त्याच्यामुळे निर्णय असा आहे की तुम्ही बघताय की कोण आहेत त्या तिघी जणी ज्या पुढच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत. आणि ज्या ताई बाद झालेल्या आहेत 2 ताई, त्या ताई आहेत लीलावती ताई आणि सारिका ताई. तुम्ही या खेळातून बाद झालेल्या आहेत. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माझ्या डोळ्यासमोर म्हणजे मामा, म्हणजे आई पण मामाच्यात, मी पण मामाच्यात. म्हणजे मामा शिक्षक होते, रिटायर झाले. एवढं त्यांनी आत्तापर्यंत माझा एवढा लाड इथून बोलून गावाला न्यायची. मामा म्हणले की पाणी येते, मला वडिलाचं माहित नाही पण ते कशामुळे, म्हणजे कशामुळं. म्हणजे माझ्या वडिलाचं दुसरं लग्न झालं. मग म्हणजे आईला मामाने तिथे ठेवायलाच घरी इकडे घेऊन आले. म्हणून मामाने तुम्हाला आणि आईला सांभाळलं, त्याच्या घरी घेऊन गेले. लग्न सगळं मामानेच ते. पण तो असं बऱ्याचशा गोष्टी कधी कधी आपल्या मनामध्ये असतात. आपण त्या व्यक्तीशी आपण बोलत असतो, त्यांचे आभार मानत असतो. तू कधी असे मामाशी बोललेस की या बाबतीत की आज तू आम्हाला इतकं सांभाळलंस, किंवा तू या बाबतीत कधी असे मामाचे आभार मानलेस? हो, मानले ना. आणि त्यात ते 8-8 दिवस माझ्याकडे राहत होती. पुण्याला यायची, दिवाळान दिली. सगळे माळकरी संपर्कातले आहेत आमचे. वर्षाला वारी असते आमची. आई, मामा पण. अच्छा, दरवर्षी तुम्ही वारी. ओके, अच्छा. पण मग कसं होतं मामाकडे बालपण तुझं, कसं गेलं? छान होतं. मामा शिक्षक होते, रिटायर झालेले. प्रेममया, मुलापेक्षा मला जास्त करत होते. असं दुजाभाव केलेच नाहीत त्यांनी. हे माझं आजोळा आहे मामाचं असं वाटलंच नाही आणि वाटत नाही. एवढं म्हणजे मामा म्हणले तुझ्या डोळ्यात पाणी ते. पण बघ, जसं तू म्हणालीस की मामाने सगळं करून दिलं वगैरे, मग कन्यादान कोणी केलं? कन्यादान मामानेच केले. मामानेच. 91ला लग्न झाले तेव्हा 60,000 रुपये खर्चून केल्यात त्यासाठी मामाने. हा, लग्न दारात करून. वा, नक्कीच मामाचे खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि असा मामा मला असं वाटतं की प्रत्येक ताईंच्या पाठीशी उभा राहणारा असा मामा खरंच हवा. आणि जसं आपण म्हणतो की हिंदीमध्ये आईला मा म्हणतात, असे 2 मा खरं तर आपण मामामध्ये येतात. आणि तो आईच्या जागीच असतो किंवा वडिलांच्या जागीच असतो, जो पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तसं तुमचा मामा तुझ्या पाठीशी उभा राहिलं. ताई, आज तुझे मामाबद्दल सांगितलेस ते ऐकून मी खरंच एवढंच सांगेन की तुझ्या मामाला अगदी दीर्घायुष्य लाभो, निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो, हेच मी विठू माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करतो. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण या ताईंसोबत बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. प्राजक्ता प्रदीप निफाडकर. प्राजक्ता ताई, माहेर कुठलं? यमुनानगरच. अरे वा, व्हेरी गुड. आणि सासर? यमुनानगर.
सासर पण यमुनानगर, माहेर पण यमुनानगर. हो य काय जे तुम्ही म्हटलात तुमच्या मनात जे आहेत तेच. माझ्या मनात काय सांग बरं. लव्ह मॅरेज. आमच्या यमुनानगरच्या मुली सहसा यमुनानगरच्या बाहेर जात नाही. अच्छा, ही यमुनानगरची खासियत आहे का? येस. ओके, व्हेरी गुड. त्याला सुरुवात मी केली. अच्छा, तुम्ही पायंडा पाडलेला आहे तर व्हेरी गुड. काय करतात भाऊजी ताई? आर्किटेक्ट आहेत. या मंदिराचं डिझाईन पण त्यांचंच आहे. काय सांगतेस? वा वा वा, खूप छान. आणि कसे स्वभावाला कसे? मस्त. एकदम फुल पाठिंबा आहे. काळजी नाही मला कशाचा. पाठिंबा आहे कम्प्लीट. व्हेरी गुड. आता सध्या सगळीकडे वारीचा उत्साह सगळीकडे पसरलेला आहे. तू वारीला जातेस की नाही? मी वारीला नाही गेले, पण माझे आई आणि बाबा म्हणजे वडील गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते, पण ते रिटायर झाल्यानंतर 12 वर्ष त्यांनी रामचंद्र देखणे आहेत, डॉक्टर रामचंद्र देखणे, त्यांच्या दिंडीतून 12 वर्ष आळंदी ते पंढरपूर अशी वारी केली. 12 वर्ष? हो. अजूनही केली असती, पण 1 वर्ष म्हणजे आम्हीच वडिलांना तब्येतीमुळे आता नका जाऊ असं तिघांनी फोर्स केला. त्यामुळे मग ती यावर्षी झाली नाही, पण कर्मधर्म संयोगाने त्याच वर्षी त्यांचं निधन झालं. काय आता माहीत नाही काय होतं कसं होतं. पण अजूनही म्हणजे वारीचा विषय निघाला की माझी आई अगदी विठ्ठलमयच होऊन जाते. म्हणजे एक किस्सा आहे. सुरुवातीला ते जेव्हा वारी करून आले 2 जण, तेव्हा ते खूप काळे पडले होते. आम्ही सगळ्यांनी म्हणजे आता आपण हायजेनिक याच्यावर लक्ष देतो आणि बडबड करतो. त्या दोघांनी आम्हाला असं उत्तर दिलं की विठ्ठलाचा रंग घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. वा. असं उत्तर आल्यानंतर आमच्या सगळ्यांची तोंड बंद झाली. ताई, जसं तू म्हणालीस की बाबांची इच्छा होती की दरवर्षी वारीला जायचं, पण तुम्ही त्यांना सांगितलं की तब्येतीमुळे आता नका जाऊ, आणि त्यांची ती इच्छा कुठेतरी अपूर्ण राहिली. तर मग त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण केली का, करताय का? म्हणजे तुम्ही आता म्हणजे वारीच्या दिवसात आम्ही पंढरपूरला नाही गेलो, पण आम्ही जेव्हा जमेल जसं जमेल तसं एकदा अक्कलकोट आणि पंढरपूर असं जाऊन येतो. अगदी गर्दी असेल तर कळसाचं दर्शन घेतो, कारण ती परंपरा त्यांनीच चालवली आहे. ते जेव्हा वारीला जायचे तेव्हा ते कळसाचं दर्शन झाले की आम्हाला फोन करायचे की आता कळसाचं दर्शन झालं, आम्ही परतीच्या प्रवासाला लागतोय. वा वा वा, किती सुंदर छान परंपरा आहे सगळी आपली ही वारीची, आहे ना ताई? खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण जाऊया पण शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण त्या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. तेव्हा कोण होणार आहे बघूया. कोण वाटतं ताई, कोण होणार आहे हुकमाची राणी? मीच होणार. ही तर ताई म्हणते मीच होणार. मग आता हरकत नाही, चालेल, मला पार्टी मिळेल मला. नो प्रॉब्लेम. तुला काय वाटतं ताई? नाही, आता खेळ येतो, खेळात हार जीत ही चालली. तर म्हणाली की मीच होणार आहे. मग आता हो दे की, जवळच आहे, मी जात जाईन ओव्हन मध्ये काही ठेवायला घेऊन. बघा बाई काय म्हणते ते. चालेल, आम्हाला नक्की आमची सून आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हा जो खेळ आहे, या खेळाचं नाव आहे फू फू फुगा मी माझ्याचकडे बघा. आणि आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोर एक टोपली आहे आणि त्याच्यामध्ये फुगा आहे आणि एक काठी पण आहे. ओके, काय करायचंय की 1 2 3 म्हटल्यानंतर तो फुगा फुगवायचा आहे, त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. गाठ मारून झाल्यानंतर तो तुमच्या समोर ठेवायचा आहे. ती टोपली अशी डोक्यावरती ठेवायची आहे. ओके, आणि त्या काठीने तो फुगा उचलायचा आहे आणि तुमच्या त्या टोपलीमध्ये बरोबर तो फुगा ठेवायचा आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त गाठ मारायचे व्यवस्थित. हा, जरा मोठा फुगवला तर तो व्यवस्थित येणार टोपलीमध्ये. हा 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 हा, लवकर लवकर. हा हा, लवकर लवकर लवकर. हा, आतमध्ये मला मारलं ताईने. अरे आली ही अप्सरा बच के हा हा हा, या हा द्या. लवकर 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 लवकर. हे हा, ते ये. आणि वेळ संपलेली आहे. निर्णय अर्थातच तुमच्या समोर आहे. 3ऱ्या क्रमांकाची ताई ठरलेली आहे प्राजक्ता ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन.
आणि उपविजेती ताई ठरलेली आहे पूजा ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठीकडून तुला मिळतं तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी ठरलेली आहे सिंधू ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. कसं वाटतंय ताई? एकदम छान वाटलं होतं हुकमाची राणी होशील? नाही एन्जॉय करण्यासाठी माझं लग्न होऊन 25 वर्ष झालं. मी कधीच घरच्या बाहेर पडले नाही. माझ्या मिस्टरांची इच्छा होती की जा तू बायकामध्ये काहीतरी नवीन शिकून ये. त्यांची खूप इच्छा होती म्हणून मी सहजासहजी आले आणि माझी राणी झाली. वा, म्हणजे भाऊजींसाठी खरं तर टाळ्या झाल्या पाहिजेत की त्यांच्यामुळे आज तू हुकमाची राणी झालीस, त्यांनी तुला बाहेर सोडल्यामुळे. ताई आज तू हुकमाची राणी झालीस, असं काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? लहानांनी मोठ्यांचा आदर ठेवलाच पाहिजे. सासू असू दे सासरे असू दे त्यांनी जे अगोदर सांगत होते ते सत्य आहे आणि तिच्या परंपरांचं आपण चाललं की आपलं सगळं चांगलं होतं. वा ताई, खूप छान हुकूम तिथे दिलेला आहेस. ओके, पण आता हुकमाची राणी झालेली आहेस तू, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागाची हुकुमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा असाच चालू राहणार आहे. म्हणजे आज आपण होतो लोणंदमध्ये आणि उद्या जाणार आहोत फलटणला. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाल 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 विठाल.